विरोधी पक्षाचं मूल्यमापन संख्येनं करणार नाही असं फडणवीस म्हणाले, तर विरोधकांसोबत संवाद साधण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेचं स्वागत आहे असं जयंत पाटलांनी म्हटलंय। विरोधी पक्षाचं मूल्यमापन संख्येनं करणार नाही, विरोधी पक्ष ज्या गोष्टी मांडतील त्याची हमी आम्ही घेतली, फडणवीस। आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही, तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी हमी देखील आम्ही घेतलेली आहे। विरोधी बाकांवरची संख्या चिंताजनक, विरोधी पक्षनेत्याबाबत अध्यक्ष चर्चा करतील, शिंदे। विरोधी बाकावरची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होतं। अध्यक्षांचा अधिकार आहे, तो अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील। 237 नाही तर 288 जणांचं सभागृह आहे असं समजून चला, जयंत पाटील। अपक्ष 237 आलेला, तुम्ही तिघांनी एवढे मोठं मन केलं पाहिजे की 237 आपल्या बाजूने तसं न समजा 288 जणांचं हे सभागृह आहे। विधानसभा उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता विरोधी पक्षाचा व्हावा, फडणवीसांसमोर भूमिका मांडली, नाना पटोले। मंडळाचे उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचाच व्हावा आणि विरोधी पक्ष नेता हा सुद्धा महाराष्ट्रात ही जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे व्हावा। आमचे 47 आमदार विरोधी पक्षनेते पद द्यावं अशी भूमिका मांडली, बघू काय होतंय ते, वडेट्टीवारांचं वक्तव्य। दिल्लीमध्ये 70 आमदारांमध्ये 3 आमदार भाजपचे असताना विरोधी पक्षनेता 3 आमदार असताना देऊ शकतात, तर इथे तर आम्ही 47 आहोत, आम्हाला ते दिलं पाहिजेत अशी भूमिका आम्ही मांडली।